we whatever we have studied, we'll just revise it. And exam pattern, you know, they have given you already how to do the exam. One PPT is there. Some report you have to make, I guess, something. So if you have any doubts regarding that, you can ask me. So today we'll just revise the things. So shall we start? Yes, ma'am. Okay. So you got your exam date for same? Okay. So first lesson that we had learned was, or we have studied was verbal communication, where we have seen basic communications, then its definition. Okay, we have seen what communication is, what is meant by effective communication. Then we have seen this activity, if you remember, that how the child is communicating. The photo itself is communicating lot of things. Then we have seen what are the objectives of communication. Why? What was see? What is the moral that you should take from this chapter is always learn to communicate properly. आता इथे ना एक ग्लिंच असतो. कम्युनिकेशन मीन्स नॉट ओनली स्पीकिंग इन इंग्लिश. मी हे तुम्हाला परत सांगते. इंग्लिश हा तुम्ही लँग्वेजचा मीडियम वापरताय कम्युनिकेशन करायला. ओके, कम्युनिकेशन म्हणजे आपल्या मनातल्या डोक्यातल्या गोष्टी एक्सप्रेस करणं समोरच्याकडे. मग ती कुठल्याही लँग्वेज मध्ये असू दे. इट कुड बी इंग्लिश, इट कुड बी मराठी, इट कुड बी हिंदी और एनी अदर लँग्वेज. सो लँग्वेज इज जस्ट अ मीडियम. हे लक्षात घ्या. परवा काय झालं होतं माहिती का, माझी एक स्टुडंट इंटरव्ह्यूला गेली होती आणि तिने तिच्या रिझ्युमे मध्ये कम्युनिकेशन स्किल्स हे तिच्या स्ट्रेंथ्स मध्ये टाकले होते. Right, when you make a resume, you can put strengths or soft skills, and then you can add some of these skills in your like communication, leadership वगैरे. तर तिने कम्युनिकेशन टाकलं होतं आणि आयडियली तिचं इंग्लिश खूप पुअर होतं. म्हणजे शी वॉज नॉट एबल टू स्पीक प्रॉपर इंग्लिश अँड समहाऊ शी मॅनेज फॉर इंटरव्ह्यू क्वेश्चन्स. बट बिकॉज शी नेव्हर प्रॅक्टिस्ड इंग्लिश, तिला बाकीचे क्वेश्चन्स टॅकल नाही करता येत होते. म्हणजे त्यांनी आउट ऑफ ते टिपिकल क्वेश्चन्स काही सडनली विचारलं की हाऊ इज द कोविड सिच्युएशन, व्हॉट डू यू थिंक अबाउट इट, व्हॉट इज अबाउट द कॉर्पोरेट वर्ल्ड, असं काही विचारलं तर ती गडबडच होती तिथे. मग ती सिलेक्ट झाली कारण नंतर त्यांनी काय केलं, तिचा इंटरव्ह्यू मराठीत घेतला. तर मराठीत ती खूप छान बोलत होती आणि सगळं त्यांना सांगत होती. सो शी गॉट सिलेक्टेड देअर. पण त्यांनी एंडला तिला एक सजेशन दिलं की तुझं जर इंग्लिश चांगलं नाही तर तू कम्युनिकेशन स्किल्स येतात म्हणून असं तिथं मेन्शन का केलं, ते तसं करायला नाही पाहिजे होतं. तर ऍक्च्युली मी तिला तेच म्हटले की यू शुड हॅव रिप्लाइड देम की सर माय कम्युनिकेशन इज गुड, आय कॅन एक्सप्रेस माय सेल्फ इन मे बी इन मराठी, आय कॅन एक्सप्रेस माय सेल्फ मोर प्रॉपरली, बट आय नो हाऊ टू एक्सप्रेस, हाऊ टू मेक गेट थिंग्स डन, बट द बॅरियर इज विथ द मीडियम. That language of English is something that I'm not good with. So my communication is good, but yes, my English communication is poor. But I have just mentioned communication skill. I have not mentioned English communication. So हे असं तुम्हाला डोकं लावायला लागणार आहे इंटरव्ह्यूच्या वेळेला जर तुमच्या सोबत असं काही झालं तर. नंतर आपण एलिमेंट्स बघितले की कसं मेसेज जातो. एक सेंडर असतो, एक रिसिव्हर असतो. सेंडर मेसेज सेंड करतो, तो एनकोड होतो, मग तो सेंड होतो, मग तो डिकोड होतो, इंटरप्रिट होतो, फीडबॅक मिळतात. अशा टाईपनी तुमचं ते मेसेज फ्लो होत असतात. मग त्याचं हे एक्झाम्पल पाहिलेलं आपण की एक दोन एम्प्लॉईज मध्ये शाब्दिक वाद झालेले असतात आणि मग त्याच्यावर ते कसे एकमेकांना कम्युनिकेट करतात थ्रू ईमेल. नंतर कम्युनिकेशन का महत्वाचं आहे, व्हॉट इज इम्पॉर्टंट इन कम्युनिकेशन, तर डिसिजन साठी लागतं, स्मूथ वर्किंग साठी लागतं, कोऑर्डिनेशन साठी लागतं, मोटिवेशन साठी लागतं. या सगळ्या ऍक्टिव्हिटीजला नथिंग कॅन वर्क विदाउट कम्युनिकेशन. एक लक्षात घ्या, कुठलीच गोष्ट तुम्ही ठरवलं मी कोणाशीच काही बोलणार नाही आणि पण माझी कामं मी करून घेणार, तर इट इज व्हेरी डिफिकल्ट. राईट, खूप डिफिकल्ट आहे. जर तुम्ही लोकांशी न बोलता, त्यांच्याशी कम्युनिकेट न करता जर तुम्ही काही गोष्टी करवून घ्यायला बघत असाल तर इट इज रिअली डिफिकल्ट. सो यू नीड टू फोकस ऑन युअर कम्युनिकेशन स्किल्स. नाउ व्हॉट इज द नीड ऑफ कम्युनिकेशन स्किल फॉर मॅनेजर. मग आता स्पेशली मॅनेजर, कारण तुम्ही MBA स्टुडंट्स आहात तर पॉसिबली तुम्ही उद्या मॅनेजरल रोल्सवर लवकर प्रमोट व्हाल. मग अशा वेळेला हे का पाहिजे, तर फीडबॅक द्यायला लागतो एम्प्लॉईजला.
फीडबॅक देताना नेहमी मी सांगितलं तुम्हाला, फीडबॅक जेव्हा देता तेव्हा आधी चांगल्या गोष्टी बोलायच्या आणि मग एरिया ऑफ इम्प्रूव्हमेंट सांगायची, की कुठे इम्प्रूव्ह व्हायला पाहिजे, कुठे थोडंसं अजून लॅकिंग आहे. अशा पद्धतीने फीडबॅक दिला जातो. एखाद्याने माझा फीडबॅक द्या सांगितलं आणि तुम्ही त्याच्या फक्त मिस्टेकवर मिस्टेक, उणिवावर उणिवा दाखवल्या, तर त्या व्यक्तीला थोडंसं डाउन फील होतं, की बाबा why this person is always telling me negative things असं वाटायला लागतं. So that is not the right way to give the feedback. क्रिटिसिझम पण केलं ना, तर क्रिटिसिझम एखाद्याचं कन्स्ट्रक्टिव्ह असावं, डिस्ट्रक्टिव्ह नसावं. कन्स्ट्रक्टिव्ह म्हणजे एखाद्याला तुम्ही कुठल्यातरी चुकीच्या गोष्टीसाठी क्रिटिसाइज करताय, तर ते चांगल्या पद्धतीने केलेलं असावं, की तुझं हे चुकतंय. तू असं नको करूस. त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम होतील. दॅट इज अ वे यू शुड क्रिटिसाइज देम. यू शुडंट से इन अ व्हेरी बॅड वे, "तू तो बकवास है, वर्स्ट है, तू लाईफ में कुछ नहीं करेगा." राइट? असली भाषा जर वापरली तुम्ही, तर इट इज लाइक हर्टनिंग. बरोबर आहे. आता आज सकाळीच एका बॅचमध्ये मी लेक्चर घेत होते, तेव्हा एका दुसऱ्या XYZ टीचरबद्दल असंच डिस्कशन चाललं होतं. तर ते टीचर थोड्या शॉर्ट टेम्पर्ड आहेत. लेडी आहे आणि चिडली की ती मुलांना खूप बोलते, खूप बोलते. तर एक स्टुडंट माझ्याशी गप्पा मारत बसला होता. त्याचा रिझ्युमे दाखवत होता तो इंटरव्ह्यूला जाणार आहे म्हणून. तर तो बोलता-बोलता म्हटला की "मॅम, काल त्या XYZ मॅम खूप चिडल्या, मला खूप बोलल्या." तर मी म्हटलं, "काय बोलल्या?" तर तो म्हणे, की "मॅम अशा." मग ती दुसरी मुलं म्हटले, "मॅम मॅम खूपच बोलल्या याला. असं नव्हतं बोलायला पाहिजे." त्याला डायरेक्ट म्हटल्या, "तुझी लायकीच नाहीये हे करायची. तुझं हेच नाही." मग म्हणे, "असं लायकी-बिकी काढणं बरोबर आहे का?" असं नाही. सो this is a wrong way of communication. Even if you are angry, you are at a post of manager, you are at a post of a teacher, you are playing a role of a leader. So तुमची भाषा तुम्हाला नेहमी कंट्रोलच ठेवता आली पाहिजे. जरी तुम्ही तुमचं हे करत असला तरी. सो दिस इज व्हाय यू शुड वर्क ऑन युअर कम्युनिकेशन स्किल्स. म्हणून आपल्याला कसं बोलायचं लोकांशी, सॉफ्ट स्पोकन कसं असलं पाहिजे, लोकांशी चांगलं कसं बोलायचं, ह्याचा नेहमी आपण लक्ष देऊन हे करायचं असतं. रिलेशनशिप विथ अदर डिपार्टमेंट्स, इंटरनल डिपार्टमेंट्सला रिलेशन्स मेंटेन ठेवायला लागतात. त्याच्यासाठी कम्युनिकेशन लागतं. कॉन्फ्लिक्ट रेझोल्युशन, अ बिगेस्ट रोल जो मॅनेजर प्ले करतो. ॲज अ MBA स्टुडंट तुम्ही उद्या मॅनेजर झाला, की तुम्हाला हा रोल सगळ्यात जास्त प्ले करायला लागतो, की ह्याची त्याची भांडणं सोडवा, मग आतली धुसफूस सोडवा, जेणेकरून तिथे हेल्दी वर्किंग एन्व्हायर्नमेंट राहील. सगळेजणांना इच्छा राहील तिथे काम करायची. कारण जिथं धुसफूस असते ना, जिथं भांडणं असतात, भले ते तुमचं भांडण नसेल, पण तरी सुद्धा तुम्हाला ना अशा ठिकाणी काम करायला नको वाटतं, की जिथं लोकांचे चेहरे एका साइडला आहे, दुसऱ्याचा चेहरा तिसऱ्या साइडला. लोकं इनडायरेक्टली टॉन्ट मारतायत एकमेकांना. कोणी काम करायचं ते एखाद्याच्या थ्रू करवून घेतायत. ह्या सगळ्या गोष्टींमुळे ना आपल्याला तिथे काम करायला नको वाटतं. नंतर परफॉर्मन्स, बिल्डिंग टीम्स ह्या सगळ्या. सो व्हॉटएव्हर यू टेक इन अ रोल ऑफ मॅनेजर, कम्युनिकेशन विल बी ऑल्वेज ऑन द टॉप ऑफ द लिस्ट. कम्युनिकेशन कायम तुम्हाला लिस्टच्या टॉपला लागणार आहे. तर त्याच्यावरती काम करणं खूप गरजेचं आहे. मग आता काय करायचं? तर स्टार्टिंगला तुमचं मराठीतलं कम्युनिकेशन सुधरवा. फॉर एक्झाम्पल फर्स्ट थिंग टोनिंगवर काम करा. तुमचं ते गावाकडचे जर ॲक्सेंट असतील, माझं नाव असेल, मग मी इकडनं आलोय, मी हे करतोय. असं जर तुम्ही मराठी बोलत असाल ना, तर तुम्ही सेम टोनमध्ये इंग्लिश बोलता. तुम्हाला इंग्लिश शिकवलं इंट्रोडक्शन द्या, की तुम्ही माय नेम इज दिस, आय हॅव कम फ्रॉम दिस प्लेस अँड आय एम डुइंग दिस MBA फ्रॉम दिस कॉलेज असं होतं. मग ते समोरच्याला लगेच कळतं, की हा व्यक्ती तिकडच्या टोनमध्ये बोलतोय म्हणजे ह्याचं प्रॉपर इंग्लिश नाहीये, हे सगळं मराठी कन्व्हर्टेड इंग्लिश आहे. सो फर्स्ट इज तुमच्या मराठीच्या टोनिंगवर काम करा. दुसरं तुम्ही ते बेसलाईनला आणा, राइट कम्युनिकेशनला. त्याच्यानंतर मराठीमध्ये सॉफ्ट स्पोकन व्हा. रिस्पेक्टेबल वर्ड्स आणा. मी हे घेऊ का? मी हे घेऊ शकते का? मी घेतलं तर चालेल का? मला हे देणार का? आपण जायचं का? अशा पद्धतीची लँग्वेज आली पाहिजे. "ए चल ना, ए दे ना, ए घे ना." हे असं नाही पाहिजे. कारण सेम थिंग इज गोइंग टू रिफ्लेक्ट इन युअर इंग्लिश ऑल्सो. सो दॅट शोज युअर एज्युकेशन, की तुम्ही कसं रिस्पेक्टफुली दुसऱ्याशी बोलताय. मग तो कोणीही असू दे. राइट? तर अशा पद्धतीने कम्युनिकेशनवर काम करायचंय. मग हे काय उपयोगी आहे? मग आपण चॅनल्स पाहिले. चॅनल्स ऑफ कम्युनिकेशन फॉर्मल आणि इन्फॉर्मल. फॉर्मलमध्ये व्हर्टिकल चॅनल आणि हॉरिझॉन्टल चॅनल म्हणजे वरती आणि साइडला कसं चॅनल्स असतात.
सिनियरिटी लेवल आणि तुमचे कलिग त्यांच्याशी कसे चॅनल असतात, डायगोनल असतात, राईट? त्याच्यानंतर फॉर्मल आणि इन्फॉर्मल मध्ये आपण बघितले हे सगळे. तर हे सगळे टाइप्स आपण पाहिले. ॲडव्हांटेजेस पाहिले, की कम्युनिकेशनचे ॲडव्हांटेजेस काय, डिसएडव्हांटेजेस काय. फॉर्मलचे. इन्फॉर्मल चॅनलमध्ये ग्रेपवाईन बद्दल आपण जास्त बोललो. ग्रेपवाईन म्हणजे गॉसिप, राईट? कंपनीत होणारे गॉसिप. तर गॉसिप्समध्ये कम्युनिकेशनचा कधी-कधी मॅनेजर्स फायदा करून घेतात. गॉसिप इज नॉट ऑल्वेज बॅड, राईट? गॉसिप कधी-कधी चांगले पण असतात. तर गॉसिप म्हणजे काय, की कधी-कधी चांगल्या गोष्टींवर पण चर्चा सुरू असते आणि कधी-कधी एखाद्याच्या बद्दल वाईट पण बोलणं सुरू असतं. पण जेव्हा एखादा मॅनेजर लोकांच्या या गॉसिप्समध्ये इन्व्हॉल्व्ड होतो, तेव्हा त्याला ॲक्चुअली कशाबद्दल काय चाललंय ह्याची माहिती होते. And he can work on it, right? It could be positive, it could be negative, but he can work on it. So that is why sometimes this kind of gossips are not bad in company, but they have to keep in the limitations. म्हणजे खूपच नको, असं लिमिटेड गॉसिप्स असावे. मग त्याचं दिलंय. हे पॅटर्न्स होते सगळे वेगळे वेगळे. ओके. मॅनेजरनी कसा यूज करून घ्यायचा गॉसिपचा ते आपण बघितलं होतं. नंतर हे डायमेन्शन्स पाहिले होते आपण फॉर्मलमध्ये, की कसे मॅनेजमेंट्स असतात. टॉप मॅनेजमेंट, अपवर्ड कम्युनिकेशन, डाउनवर्ड कम्युनिकेशन, हॉरिझॉन्टल, 360 डिग्री हे सगळे कम्युनिकेशन पाहिले होते आपण. अपवर्ड म्हणजे वरच्या लोकांशी कम्युनिकेट कसं करायचं. डाउनवर्ड म्हणजे तुमच्यापेक्षा खालच्या लोकांशी कसं. डायगोनल म्हणजे तुमच्या सोबतचे आणि 360 म्हणजे इट इज थ्रू आउट सगळ्यांशीच कसं कम्युनिकेशन ठेवायचं हे आपण बघितलं होतं. नंतर व्हर्बल कम्युनिकेशन मध्ये कुठल्या गोष्टींना इम्पॉर्टन्स द्यायचा व्हेन यू आर स्पीकिंग टू समवन. ओके. टोनिंग असतं, वर्ड स्ट्रेस, व्हॉल्यूम, रेट ऑफ स्पीच, पॉज, व्होकॅब्युलरी आणि प्रोनाउन्सिएशन. या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. मी सांगितलं होतं इफ यू रिमेंबर. टोन खूप महत्त्वाचा आहे. एकच वाक्य वेगवेगळ्या टोन मध्ये बोललं तर त्याचे वेगवेगळे इम्पॅक्ट पडतात, राईट? टोनिंग मध्ये. तर टोनिंग वरती फोकस असणं खूप गरजेचं आहे आपलं. टोन शुड बी ऑलवेज राईट. तो रिस्पेक्टेबल पाहिजे, राईट? एखादी गोष्ट तुम्ही मराठीत म्हटला, "ए दे ना मला." हा टोन आहे. "ए दे ना मला, दे ना मला." असं केलं तर हे टोनिंग आणि वर्ड स्ट्रेसमुळे त्याचे अर्थच बदलून जातात. राईट? एकात रिक्वेस्ट वाटते, एकात प्रेमाने मागितल्यासारखं वाटतं आणि एक अंगावर वसकल्यासारखं वाटतं. तर ह्याच्यामुळे काय होणार आहे, समोरचा तसंच तुम्हाला रिएक्ट करणार आहे. पहिल्या ह्याच्यात तो आरामात देईल, दुसऱ्या ह्याच्यात तो थोडा रिलक्टंट होईल, तिसऱ्या ह्याच्यात तो देणारच नाही. जा काय करतो ते करून घे. असेच मिसअंडरस्टँडिंग किंवा वाद क्रिएट होतात, लक्षात घ्या. सो टोनिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. यू हॅव टू वर्क ऑन युअर टोन. नंतर वर्ड स्ट्रेस, राईट? वर्ड स्ट्रेस. आता मध्ये काय झालेलं, एक माझी कलीग आहे, तिला असंच दिवसभर लेक्चर्स होते तर वैतागली होती थोडीशी आणि दुपारनंतर लंच नंतर ती येऊन चेअरवर बसत होती. तर आम्ही 3 जण असं एका लाईनमध्ये बसतो. तर पलीकडची जी दुसरी होती तिने हिला विचारलं, की "झाले का लेक्चर? मग आता काही काम आहे का?" असं. तर ती येऊन बसली आणि एकदम सार्कॅस्टिकली तिला टोनिंगमध्ये सार्कॅझम होता. टोनमध्ये म्हटली, "मग काम करायलाच लागणार ना?" असं एकदम ह्यानी म्हटली आणि बसली तिथे. तर इट वॉज लाइक शी वॉज इरिटेटेड, बट शी वॉज नॉट इरिटेटेड ऑन हर. पण तिने इनडायरेक्टली टोनिंगमध्ये तिला इरिटेशन दाखवलं. आता ही मुलगी ओळखत होती तिला म्हणून ती रिएक्ट झाली नाही. पण हे जर तिसरं माणूस असतं तर लगेच रिएक्ट झालं असतं. लगेच म्हटलं असतं, "तू चिडतेस काय मग? मी थोडी तुला काही केलंय. तुला नीट नाही सांगता येत का? की हे असं कशाला माझ्याशी बोलतीस?" असं म्हणून त्या दोघींचं बोलणं बंद झालं असतं आयडियली. राइट? तर टोनिंगमुळे खूप वेगळे इम्पॅक्ट होतात. तसंच वर्ड स्ट्रेस असतो. महत्त्वाचे वर्ड्सला आपण स्ट्रेस देतो. ते शिकलं पाहिजे. व्हॉल्यूम म्हणजे किती आवाजाचं व्हॉल्यूम, किती जोरात बोलायचं. काही-काही तर साउंडच लाऊड असतो, तर ते ना ओरडल्यासारखं वाटतं. माझी एक मैत्रीण आहे, तिचा ना मुळातच घोगरा आणि मोठा आवाज आहे असा. खूप मोठा आवाज आहे. तर ती नॉर्मल जरी बोलत असेल ना, तर साइडला ऐकणाऱ्याला वाटतं, की ही कोणावर तरी ओरडतीये किंवा कोणाशी तरी भांडतीये. लाइक बऱ्याचदा तिच्याबद्दल असे गैरसमज झाला. इव्हन इफ न्यू पर्सन कम्स अँड कम्युनिकेट विथ हर, त्यांना असं वाटतं, की ही बाई माझ्यावर ओरडती काय? किंवा माझ्यावर अशी आरोगंटली का आन्सर करते? तर तिच्या त्या व्हॉल्यूममुळे लोकांमध्ये हा गैरसमज होतो. रेट ऑफ स्पीच, काही मुलांना फास्ट बोलायची सवय असते. काहींमध्ये गैरसमज आहे, की इंग्लिश फास्ट बोललं, की
ते इम्प्रेसिव्ह होतं. असं काही नसतं. फास्ट बोलल्याने काही फरक पडत नाही. सो यू शुड नॉट स्पीक व्हेरी फास्ट. नंतर पॉज, राईट जागेवर पॉज घेणं. पॉज म्हणजे काय? रायटिंगमध्ये आपण फुल स्टॉप देतो, कॉमा देतो. त्याचा अर्थ पॉज असतो. तसंच तुम्हाला बोलताना पण थांबून बोलायचंय. थोडासा पॉज द्यायचा. खूप पॉजही नाही द्यायचा अटल बिहारी वाजपेयींसारखं, की एकदम एक शब्दानंतर पॉज देत बसायचा, की समोरच्याला कंटाळा येईल ऐकायचा. असं पण नाही करायचं आणि एकदम नॉनस्टॉप पण बोलायचं नाही ट्रेन मागं लागल्यासारखं, की कुठं थांबायचंच नाही. ह्या दोन्ही गोष्टी अव्हॉइड करायच्या. व्होकॅब्युलरी डेव्हलप करायची ज्याच्यामुळे तुमचं वर्ड्स माहिती होतात आणि तुम्हाला व्यवस्थित बोलायला येतं. प्रोनाउन्सिएशन जे काही वर्ड्स बोलाल ते करेक्टली प्रोनाउन्स करा. मग आपण ह्याच्यामध्ये एक्झाम्पल पाहिले होते. हाऊ टू प्रोनाउन्स लाइक ब्रेकफास्टला ब्रेकफास्ट म्हणायचं. व्हेजिटेबल, कम्फर्टेबल, आल्मंड, हाल्फ, वुड, टॉक, राइट? एल प्रोनाउन्स होत नाही. ऑफ्टन किंवा ऑफन, कपॅसिटी, entrepreneur, डिझर्ट, विमेन, राइट? गार्बेज, गार्बेज नाही. खूप जण गार्बेज म्हणतात. गार्बेज. तो आर सायलेंट असतो. इट इज गार्बेज. डेटा, डेंगी, डेंग्यू नाही, डेंगी, ॲझ्मा, अस्थमा नसतो. तो एसचा झेड असतो तिथे. ॲझ्मा, अनियन, राइट? पास्ता, अपोजिट, फिनान्स, डेट्स, पिझ्झा, बॉल, मोहितो, प्रोनन्सिएशन अँड प्रोनाउन्स्ड. हे असे 2 वेगळे वर्ड आहे. प्रोनाउन्स्ड म्हणतो ना म्हणून प्रोनाउन्सिएशनच म्हणतात लोकं. तुम्ही मेजॉरिटीली ऐका लोकांना, आपण प्रोनाउन्स्ड म्हणतो. यू डिडंट प्रोनाउन्स द वर्ड प्रॉपरली. तसंच सो युअर प्रोनाउन्सिएशन इज रॉंग. सो प्रोनाउन्सिएशन करून टाकले. तर प्रोनाउन्सिएशनच्या स्पेलिंगमध्ये ओ नाहीच आहे. इट इज प्रोनन्सिएशन अँड इट इज प्रोनाउन्स्ड. सो हे कळलं पाहिजे. मग आपलं काय असतं, जेव्हा तुम्ही काही बोलताय किंवा एस्पेशली जेव्हा तुम्ही पीपीटी प्रेझेंटेशन देताय, पीपीटीच्या वेळेला यू विल बी स्टँडिंग इन फ्रंट ऑफ द क्राउड and you will be giving the presentation. So everybody will be paying attention to you. They will be listening to you. अशा केसमध्ये तुम्हाला जे काही पीपीटी मध्ये शब्द आलेले आहेत आणि परत तुम्हाला जर त्याचे राईट प्रोनाउन्सिएशन माहित नाही किंवा यू आर नॉट नोईंग बट यू आर अज्युमिंग की असं असेल, तर एकदा गुगलवर टाकून चेक करायचं. तुम्ही कुठलाही वर्ड गुगलवर टाकला, खालच्या त्या स्पीकरवर क्लिक केलं की ते ऐकवतं कसं बोलायचं ते वर्ड आणि तसा तो प्रोनाउन्स करायचा. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. यू हॅव टू फॉलो दिस. कारण ह्यानी काय होतं, तुम्ही थोडंसं इंग्लिश बोला पण करेक्ट प्रोनाउन्सिएशननी त्याचा इम्पॅक्ट चांगला पडतो. समोरच्याला असं कळतं की बाबा याला बरंच काही माहिती आहे. सो दॅट इज व्हॉट यू हॅव टू डू. दुसरा ह्याच्यात पार्ट पाहिला आपण नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. नॉन व्हर्बल मध्ये आपण खूप काही गोष्टी पाहिल्या. हा सगळा चार्ट केला होता बघा. आय कॉन्टॅक्ट कसे महत्वाचे, बॉडी लँग्वेज कशी महत्वाची आहे, प्रॉक्सिमिक्स कसे महत्वाचे आहेत, त्याच्यानंतर तुमचं ड्रेसिंग पासून सगळ्या गोष्टी किती महत्वाच्या आहेत, हँड जेस्चर, पोश्चर कसे महत्वाचे असतात टू क्रिएट अन इम्प्रेशन किंवा ड्युरिंग नॉन. ह्याचा इम्पॉर्टन्स काय? कारण जेव्हा तुम्ही कम्युनिकेशन करता तेव्हा तुम्ही ऑब्झर्व करा, तुम्ही समोरच्याचे आय कॉन्टॅक्ट, त्याचे फेशियल एक्सप्रेशन, त्याची बॉडी लँग्वेज, त्याच्या हाताच्या मुवमेंट ह्याच्यावरनं तुम्ही त्या व्यक्तीचं जास्त ऐकत असता आणि त्याच्यावरनं तुम्ही त्याला ट्रस्ट करायचं की नाही ठरवत असता. तुम्ही एखाद्या अशा व्यक्तीशी बोला जो तुम्हाला आय कॉन्टॅक्ट देतच नाहीये, तुमच्या नजरेला नजर देऊन काही बोलत नाही, बॉडी लँग्वेज अशी शोल्डर खाली आहेत, तर तुम्हाला स्वतःला त्याच्यावर विश्वास येत नाही. अरे यार, ह्याच्या बोलण्यावर मला विश्वास येत नाही, मी कसा ट्रस्ट ठेवू? असं आपोआप मनात येतं आपल्या. कारण आपण नॉन व्हर्बल सिग्नल्स वाचत असतो लोकांचे आणि त्याच्या थ्रू आपण डिसाईड करत असतो की हा जे बोलतोय त्याच्यावर मी ट्रस्ट करायचा की नाही. म्हणून नॉन व्हर्बलला खूप महत्व आहे. लक्षात घ्या, खूप महत्व आहे. म्हणून व्यवस्थित पाठीत निरेख उभं राहणं, आपली चाल व्यवस्थित असणं, लोकांना डोळ्यात डोळे घालून बोलणं, राईट? स्टेअर लुक नाही द्यायचा. आपल्याला फक्त आय कॉन्टॅक्ट देऊन बोलायचंय. चेहऱ्यावर थोडंसं स्माईल असणं, राईट कपडे घालणं जे तुमच्या पर्सनॅलिटीला सूट करतात, नंतर परफ्युम्स वगैरे प्रॉपर वापरणं. या सगळे हे स्टेटमेंट्स आहेत तुमच्याबद्दल पास होणारे आणि त्याच्यामुळे ते राईट असावे, की ज्याच्यामुळे एक वेगळा इम्पॅक्ट क्रिएट होतो अँड दॅट इज व्हाय यू हॅव टू फॉलो दिस नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. नंतर पर्स्युएसिव्ह कम्युनिकेशन म्हणजे हाऊ टू कन्व्हिन्स अदर्स.
कन्व्हिन्सिंग पॉवर कशी आणायची, कन्व्हिन्स करायचं कम्युनिकेशन जे स्पेशली सेल्स आणि मार्केटिंगच्या लोकांना लागतं, की पटवून कसं द्यायचं, की हा प्रॉडक्ट तुमच्यासाठी खूप भारी आहे. मग त्याला हे काय, तर पहिले लोकांना ते एक्सपोज करा, म्हणजे त्यांना दाखवा ती पर्टिक्युलर गोष्ट. मग त्यांचं एखाद्या गोष्टीकडे अटेन्शन न्या, की कसं ही वेगळी आहे सगळ्यांपेक्षा. मग त्यांना समजावून सांगा, की कसं काय आहे आणि मग त्यांच्याकडनं ॲक्सेप्टन्स घ्या. म्हणजे त्यांच्याकडे त्यांना हे पटवून द्या, की बाबा त्यांना ॲक्सेप्ट करायला लावा, की हा प्रॉडक्ट खरंच खूप चांगला आहे तुमच्यासाठी आणि मग त्यांना बाय करण्याला लावा, रिटेन्शन करा आणि मग ॲक्शन घ्यायला लावा. सो हे सगळी प्रोसेस आपण बघितली होती त्याच्यामध्ये. एक-एक प्रोसेस मग पाहिली होती आपण. ओके. नंतर फॉर्मल आणि इन्फॉर्मल पर्स्युएशन पाहिलं होतं आपण. डिफरन्सेस पाहिले होते. लास्ट पॉइंट ह्याच्यात होता माझ्यामध्ये बॅरियर्स ऑफ कम्युनिकेशन, की कम्युनिकेशन करताना काय अडचणी येतात. पहिले येतं लिंग्विस्टिक बॅरियर म्हणजे लँग्वेज बॅरियर, की तुम्ही एक भाषा बोलताय ती दुसऱ्याला कळत नाही. राइट किंवा तुमचं प्रॉपर लँग्वेजवर कमांड नाहीये, तर समोरच्याला मेसेज नीट जात नाही. अशा वेळेला तिथे बॅरियर क्रिएट होतं. टेक्निकल बॅरियर असतं, की तुम्ही मोबाईलवरनं बोलताय आणि मोबाईलला रेंजच नाही. तुम्ही इंटरनेटवरनं लॅपटॉपवरनं काहीतरी करताय आणि त्याला नेटचं स्पीड नाही प्रॉपर. तर हे सगळे बॅरियर कम्युनिकेशनला येऊ शकतात, जे टेक्निकल आहेत. तिसरं येतं काय होतं सिमेंटिक बॅरियर, सायकॉलॉजिकल बॅरियर. सिमेंटिक म्हणजे सेम टाइपचे वर्ड्स ज्यांना डबल मीनिंग्ज असतात असे तुम्ही वापरता. नंतर सायकॉलॉजिकल बॅरियर, फिजिकल बॅरियर सॉरी हे सगळ्या गोष्टी आपण ह्याच्यामध्ये पाहिल्या होत्या. हाऊ टू ओव्हरकम ते पण पाहिलं होतं याच्यामध्ये. इफेक्टिव्ह कम्युनिकेशनचे प्रिन्सिपल्स काय आहेत? इफेक्टिव्ह कम्युनिकेशन कसं करायचं? तर त्याचे हे 7 सीज फॉलो करायचे. हे सगळं आपण या 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 ह्याच्यामध्ये पाहिलं. तर हा खूप लेंदी होता आपला चॅप्टर आणि याच्यात शिकण्यासारखं खूप सारं होतं. नेक्स्ट चॅप्टर्समध्ये हेच रिपीट झालं. काही-काही चॅप्टर्समध्ये. राइट? सो कम्युनिकेशन हा खरंच खूप महत्वाचा आहे म्हणून तिथे ऍस्पेक्ट्स पण जास्त टाकले होते त्यांनी विच आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर यू फॉर दिस लर्निंग. ओके. त्याच्यानंतर आपण पाहिला होता सेकंड होता स्पीकिंग. राइट. स्पीकिंग मध्ये आपण बघितलं होतं की वाय स्पीकिंग कसं असावं. ओके. इफेक्टिव्ह स्पीकिंग क्लिअर असावं, व्यवस्थित व्हॉल्यूम मध्ये असावं, टोनिंग राईट असावं, त्याच्यात प्रॉपर ठिकाणी पॉजेस असावे, नंतर वर्ड्सचं प्रिसाइज चुजिंग असावं, त्याच्यात सिक्वेन्स असावा बोलताना. हे सगळ्या गोष्टी आपण स्पीकिंग मध्ये बघितल्या होत्या. मग परत तिथे 7 सीजच बघितले होते आपण. ओके. व्हॉइस क्वालिटी, रेट ऑफ स्पीकिंग, क्लिअर आर्टिक्युलेशन, आय कॉन्टॅक्ट, यूज ऑफ एक्सप्रेशन, जेस्चर अँड पोश्चर. जेव्हा तुम्ही पीपीटी देताय, तेव्हा ह्या गोष्टी तुमच्या ऑब्झर्व्ह होतात. थोडक्यात. स्पीकिंग म्हणजे काय? पीपीटी प्रेझेंटेशनला तुम्ही बोलताय. बोलताना काय दिसतं? तुम्ही कुठल्या व्हॉल्यूमनी बोलताय? तुमच्या बोलण्याचा टोन कसा आहे? तुमची बॉडी लँग्वेज कशी आहे? तुमचे हात आणि हे कसे मूव्ह होत आहेत? तुम्ही कसे उभे राहिले? या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये दिसतात. सो दॅट इज हाऊ पीपल विल ऑब्झर्व्ह यू व्हेन यू विल स्पीक इन फ्रंट ऑफ ऑडियन्स. ठीक आहे. हेच नंतर डिटेलमध्ये पाहिलं होतं आपण. एक्सप्रेशन्स पाहिजे, करेक्ट पाहिजे चेहऱ्यावरती. त्याच्यानंतर तुमचा अजून एक चॅप्टर आहे याच्यामध्ये प्रेझेंटेशन. ते प्रेझेंटेशन स्किल्स ह्याच्यात कव्हर केले होते आपण, की प्रेझेंटेशन्स कसे पाहिजे. प्रेझेंटेशन, ईमेल रायटिंग, मिनिट्स ऑफ मीटिंग रायटिंग हे तुम्हाला मॅन्डेटरी असतं लक्षात घ्या जॉब्समध्ये. मिनिट्स ऑफ माझी एक स्टुडंट आता जस्ट परवा ह्याला गेली ना, मी सांगितलं वाटतं परवा तुम्हाला. तिला ते फिनान्सच्या इंटर्नशिपसाठी गेली, तर तिथं तिला मिनिट्स ऑफ मीटिंग लिहायला लावतायत. बिंग अ फ्रेशर. ती मिनिट्स ऑफ मीटिंग लिहिते. मिनिट्स ऑफ मीटिंग आजकाल इम्पोर्टंट मीटिंग नसतील तर फ्रेशर्सला देतात. मग ते मिनिट्स ऑफ मीटिंग लिहिता आले पाहिजे आपल्याला. प्रेझेंटेशन्स करायला लावतात तुम्हाला, की तू काय-काय शिकली ट्रेनिंगमध्ये इतके दिवस त्याचं एक प्रेझेंटेशन बनव आणि आम्हाला दाखव. असं ते म्हणू शकतील तिला नंतर. तर तिला पीपीटीज बनवायला लागतील, त्या प्रेझेंट करायला लागतील. सो पीपीटी बनवणं एक टास्क असतं आणि प्रेझेंट करणं हा दुसरा टास्क असतो. काही जण बनवण्यात भारी असतात, तर काही जण प्रेझेंटेशन देण्यात भारी असतात. पण आयडियली तुम्हाला दोन्ही आलं पाहिजे. तुम्हाला पीपीटी बनवता पण आल्या पाहिजेत आणि पीपीटी प्रेझेंट पण तितक्याच इफेक्टिव्हली करता आल्या पाहिजेत. मग पीपीटी प्रेझेंटेशनला
पहिलं काय तर टॉपिक कसं चूज कराल तुम्ही. ऑडियन्सला लक्षात घेऊन टॉपिक चूज करायचं. कंटेंट जे काही बोलणार आहे ते ऑडियन्स डोक्यात घेऊन बोलायचं, की आपण कोणासमोर बोलणार आहे, हे तुम्हाला मी सांगितलं होतं. त्याच्यानंतर प्रेझेंटेशनचा फ्लो कसा पाहिजे. स्लाइड्स बनवताना तुम्ही पहिली स्लाइड टॉपिकची, दुसरी स्लाइड एखादा मोटिव्हेशनल कोट टाका. तिसऱ्या स्लाइडमध्ये तुम्ही सगळा प्रिव्ह्यू द्या, की काय-काय तुम्ही कव्हर करणार आहे या प्रेझेंटेशनमध्ये. आणि मग चौथ्या स्लाइड पासून तुमचं प्रेझेंटेशन स्टार्ट करा. मग शेवटी कन्क्लुजनची स्लाइड टाका, की एंडला आपण काय-काय बघितलं याची एक समरी आणि मग एंडला थँक यू. अशा टाईपनी तुम्ही हा स्लाइडचा फ्लो ठेवला पाहिजे. परत एका स्लाइडमधनं दुसऱ्या स्लाइडमध्ये जाताना त्याचा स्विच एक फ्लो सारखा पाहिजे. इट हॅज टू बी लाइक अ फ्लो, राइट? एक इझी फ्लो पाहिजे. असं रँडम मध्येच कुठेतरी काहीतरी नाही आलं पाहिजे, की हा टॉपिक धडच लक्षात येत नाही तर तुम्ही सडनली लोकांना दुसऱ्याच कुठल्यातरी टॉपिकवर घेऊन गेला. असं झालं तर ते कन्फ्युजन क्रिएट होतं. सो असं नाही झालं पाहिजे. ओके. नंतर ह्या गोष्टी सांगितल्या. मग पीपीटी कशा बनवायच्या? कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या असतात? सगळ्यात पहिले तुमचा टॉपिक तुम्हाला ऑडियन्सला समजून सिलेक्ट करायचा. दुसरं मग स्लाइडची डिझाइन. बॅकग्राऊंड कसं पाहिजे? तर प्लेन पाहिजे. तिथे डिझाईन्स नको, साउंड्स नको, ॲनिमेशन्स लिमिटेड द्या. त्याच्यानंतर फॉन्ट साईज वगैरे थोडी मोठी असते. फॉन्ट रीडेबल ठेवा, की तो वाचता येईल असं ठेवा. लांबून पण लोकांना वाचता आला पाहिजे. कर्सिव्ह त्याला ते कॅलिग्राफीची स्टाईल असले नको. त्याच्याने मग ते रीड करायला प्रॉब्लेम होतो. त्याच्यानंतर नंबर ऑफ स्लाइड्सचा आणि प्रेझेंटेशनचा काही संबंध नाही. तर तुम्ही मॉक करत जावा टाइम लावून त्याच्यावरनं तुम्हाला कळतं, की आपला किती वेळात किती प्रेझेंटेशन होतंय म्हणून. तर अशा पद्धतीने तुम्ही हे करायचं. मग प्रेझेंट करताना काय महत्वाचं आहे, तर सगळ्यात पहिले तुमचा ड्रेसिंग, की तुम्ही किती कम्फर्टेबल कपडे घालता. तुम्ही कम्फर्टेबली ड्रेस्ड होऊन जायचं, पण एलिगंट असावं, की लोकांच्या समोर उभं राहून बोलताना आपण छान दिसलं पाहिजे लोकांना. तुम्ही प्रेझेंटेबल असता तेव्हा ती क्राउड प्रेझेंटेबल फील करतं. एक कसं असतं माहिती का, या एनर्जीज असतात. आता जरी आपला ऑनलाईन सेशन सुरू आहे, पण मी जर शिकवताना माझा साउंड लो ठेवला, सो प्रेझेंटेशनमध्ये आपण काय पाहिलं, फेशियल एक्सप्रेशन महत्वाचे आहेत, आय कॉन्टॅक्ट महत्वाचा आहे, बॉडी जेस्चर महत्वाचे आहे. तर तुम्हाला हे पण ऐकू येते. मी जे बोलले ते पण ऐकू येते. पण त्याच्यात एनर्जी नाही. मी जर एनर्जी दाखवली नाही ना, तर ती एनर्जी तुमच्यामध्ये पण ट्रान्सफर होत नाही. आणि त्याच्यामुळे ऐकताना तुम्ही पण तेवढ्या एन्थुसियास्टिकली ऐकत नाही. मग तुमचंही अर्ध माइंड काहीतरी दुसराच विचार करते. 7 वाजता काय करायचं? 7 नंतर कुठली सीरियल लागणार आहे? मला काय बघायचंय का? मला कुठे बाहेर शॉपिंगला जायचंय का? यू नो युअर माइंड इज डिस्ट्रॅक्टेड ओव्हर देअर. बिकॉज आय एम नॉट क्रिएटिंग दॅट एनर्जी. तर ऑनलाईनला तरी बॅरियर्स आहेत. कारण तुम्ही मला समोरासमोर बघत नाही. मला तुम्ही समोरासमोर दिसत नाही. पण ऑफलाईनमध्ये तर ही एनर्जी इझिली ट्रान्सफर होते. तो प्रेझेंटेशन देणारा जर एक्साइटेड नसेल, त्याच्यात जर ती एनर्जी नसेल, त्याच्यात जर ते हॅपीनेस नसेल, तर तो समोरच्या क्राउडमध्ये जातच नाही. क्राउड पण बोर व्हायला लागतं. कसं तरी बसून राहतं, कधीतरी संपावं म्हणून पटकन वाट बघत असतं. हसणं नाही, काही नाही. तुम्ही जोक केला तरी त्यांना हसू येत नाही. बिकॉज ती एनर्जीच ट्रान्सफर होत नाहीये समोर. आणि त्याच्यासाठी स्वतः तुम्ही एनर्जेटिक लागता. म्हणून ती एनर्जीनी प्रेझेंटेशन द्यायला लागतं. आणि या सगळ्या पॉझिटिव्हिटी, एनर्जी हे ट्रान्सफरेबल असतात. म्हणून नेहमी प्रेझेंटेशनला ड्रेसिंग पासून गोष्टींकडे लक्ष द्यायचं. आपण प्रेझेंटेबल आहोत का? आपण छान दिसलं पाहिजे त्या दिवशी. आपला कॉन्फिडन्स बिल्ड झालेला असतो. कपडे कम्फर्टेबल घालायचे. बोलताना ओपन बॉडी लँग्वेज ठेवायची. हात असे ओपन ठेवायचे पाम वगैरे. हाताची घडी घालून उभं राहायचं नाही. खिशा पॉकेटमध्ये हात घालून प्रेझेंटेशन द्यायचं नाही. हे सगळे रॉंग बॉडी लँग्वेज येतं, की जे प्रेझेंटेशन त्या प्रोजेक्टरच्या समोर उभं राहून प्रेझेंटेशन द्यायचं नाही. सो दीज आर ऑल थिंग्स दॅट यू हॅव टू फॉलो, की अशा पद्धतीने प्रेझेंटेशन द्यायचे नाही. तर हे सगळं आपण त्याच्यामध्ये बघितलं होतं. ओके. आणि एक टिप की एंडला क्वेश्चन आन्सर सेशन्स ठेवा, जेणेकरून तुमचा फ्लो डिस्टर्ब होत नाही. सो ऑडियन्सला आधीच रिक्वेस्ट करायची की आपण क्वेश्चन आन्सर सेशन एंडला घेऊ, सो दॅट आपल्या आधी सगळं प्रेझेंटेशन होऊन दे. मग काय डाउट्स असतील तर आपण ते सॉल्व्ह करू. तुम्ही एका पेपरवर लिहून ठेवू शकता. सो दिस इज व्हॉट यू कॅन टेल देम. सो इथे काही मी टिप्स दिल्या होत्या, की आधी रिसर्च करा तुमच्या
ओके. तुम्ही आधी रिसर्च करा की काय आहे वगैरे ते. चला इफेक्टिव्ह. त्याला इफेक्ट देऊन ठेवले वाटतं. ओके. सो टिप्स मध्ये काय दिलेलं मी तुम्हाला? झालं. ऑडियन्सचा रिसर्च करा, त्याप्रमाणे टॉपिक बनवा. कलर जास्त वापरू नका. पिक्चर, ग्राफ आणि चार्ट दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. जर डेटा असेल न्यूमरिकल तर तो डेटा नंबर्स मध्ये दाखवण्याऐवजी त्याचं ग्राफ किंवा चार्ट किंवा पाय डायग्राम मध्ये कन्वर्ट करा. तो अंडरस्टँडिंगला सोपा जातो. नेहमी प्रेझेंटेशन नुसतं वर्ड्स 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 नाही ठेवायचं. जर जमत असेल तर चित्र टाकायची, जमत असेल तर व्हिडिओज टाकायचे, जेणेकरून ते इंटरेस्टिंग होतं आणि सगळ्या टाईपच्या क्राऊडला त्याच्यामध्ये इंटरेस्ट येतो. नंतर रिवाइज ॲट द एंड व्हेरी इम्पॉर्टंट प्रॅक्टिस. कधीच प्रेझेंटेशनच्या बाबतीत आणि इंटरव्ह्यूच्या बाबतीत सुपिरियरिटी कॉम्प्लेक्स मध्ये जाऊ नका की मला सगळं येतं. माझ्यासाठी ते खूप सोपं आहे. कारण बऱ्याचदा प्रेझेंटेशनला लोकांचा फियास्को झालेला मी पाहिलाय. ब्लँक झालेले मी बघितलंय. त्यांना आधी असं कॉन्फिडन्स असतं की हे काय मी कितीदा दिलंय. मग घरी एकदा मॉक करत नाही. घरी एकदा प्रॅक्टिस केली ना की तुमच्या डोक्यात सगळ्या गोष्टी फ्रेश असतात. मग आणखीन काय ऍड करायचं का, डिलीट करायचं का, हे थॉट सुरू असतात. मग हे सगळं इझिली येऊन जातं प्रेझेंटेशनला. पण तुम्ही जर मॉक केला नसेल ना तर ते सगळं डोक्यामध्ये गोंधळ तिथं सुरू असतो. प्लस जर तुम्ही नर्व्हस झालात क्राऊडला बघून हे करून, तर त्याचा सगळा इम्पॅक्ट तुमच्या प्रेझेंटेशनवर होतो आणि जे चांगलं व्हायचं होतं ते खराब होऊन बसतं. सो मॉक करणं खूप गरजेचं आहे. घरी प्रॅक्टिस करायची. बिफोर टाइम जावा, जेणेकरून ती जागा तुमची होती हे मी सांगितलं. बॅकअप प्लॅन्स ठेवा, म्हणजे सगळीकडे सेव्ह करून ठेवा. ईमेलला, पेन ड्राईव्हमध्ये, तुमच्या लॅपटॉपमध्ये वगैरे. रूम चेक करा, तिथे सगळं लावून घ्या. डीप ब्रीथिंग करा जर तुम्हाला अँक्झायटीचा प्रॉब्लेम होत असेल तर. तुमच्या स्लाईड तुम्हीच बनवा. हे सगळं प्रेझेंटेशनचं मी सांगितलं होतं. मॅनेजरल स्पीचेस, आता हे तुम्हाला महत्वाचं आहे कारण पीपीटी हा तुमच्या प्रोजेक्ट मधलाच एक भाग येतोय की तुम्हाला पीपीटीज बनवायचे. ऑफकोर्स आजकालची मुलं तुम्ही बरीच चांगली असतात पीपीटीज मध्ये. व्हॉट आय हॅव ऑब्झर्व्ड इन रिसेंट स्टुडंट्स इज की इव्हन अंडर ग्रॅज्युएट स्टुडंट सुद्धा पीपीटीज चांगले बनवतात. त्यांना माहिती झालं आता की पॅरेग्राफ्स नाही टाकायचे, फक्त पॉइंटर्स टाकायचे असतात, म्हणजे मेन मेन पॉइंट लिहायचे असतात. पण प्रेझेंटेशनचे अजून स्किल्स डेव्हलप होत नाहीये. म्हणजे ऍक्च्युअल प्रेझेंटेशन देताना जे पाहिजे ना मुलांमध्ये ते मला दिसत नाही अजून. पीपीटी चांगल्या बनवायला लागलेत आजकालची मुलं. पण प्रेझेंटेशन द्यायला कुठेतरी अजूनही कमी पडतायत ते. सो आरशासमोर उभं राहून प्रॅक्टिस करा आपल्या प्रेझेंटेशनची. तिथे थोडंसं एक्सप्लेन करायला हे होतात. मॅनेजरल स्पीचेस कुठल्या असतात? एक इन्फॉर्मेशन देणारी स्पीच असती, एक कन्व्हिन्स करण्यासाठीची स्पीच असते आणि स्पेशल ऑकेजन्स वरती स्पीच असते. सो त्याच्याबद्दल ह्याच्यात होतं सगळं. Okay. So this was our second chapter that was regarding speaking. So nothing much was there into this. Third one was इथे आपले हा पण झाला प्रेझेंटेशनचा पण चॅप्टर कव्हर झाला आणि तुमचा याचा पण चॅप्टर कव्हर झाला स्पीकिंगचा. तर ते दोन्ही कंबाईन केले होते मी कारण दोन्ही छोटे छोटे होते ते चॅप्टर्स म्हणून एकामागे एकच हे करून घेतलेले. आणि त्याच्यानंतरचा जो लास्ट चॅप्टर आपण पाहिला तो सॉफ्ट स्किल्स होता. Right? So soft skills, very important. I told you it is very, very important for you for your career growth. ह्याच्यावर खरंच कॉन्सन्ट्रेट करा. कम्युनिकेशन हा सॉफ्ट स्किलच्याच अंडर येतं. त्याच्यामुळे सॉफ्ट स्किलचे ओव्हरऑल पॅरामीटर्स तुम्हाला स्वतःमध्ये डेव्हलप करायचे. ब्रेन आणि हार्ट हे दोन्हीला रॅशनली काम करवणारं सॉफ्ट स्किल असतं. राईट? मी तुम्हाला आपल्या ब्रेनचं हे सांगितलं. इमोशनल सेंटर आहे, रॅशनल सेंटर आहे. तर जेव्हा एखादी गोष्ट आपल्या कानातनं जाते आणि ती ब्रेनकडे ट्रॅव्हल करत असते टू डिसाईड की आता काय करायचं, रिॲक्ट करायचं, डिसाईड हे करायचं. तर त्यावेळेला ते पहिले इमोशनल सेंटर मधनं जाते आणि मग रॅशनल सेंटरकडे येते. म्हणून आपल्या प्रत्येक गोष्टीची इमोशनल रिॲक्शन पहिली असते. कोणी काय बोललं तर पहिले रडू येतं, मग आपण विचार करतो की काय झालं होतं, माझं चुकलं होतं खरंच.
राईट. कोणी काय बोललं तर आपल्याला राग पहिले येतो, मग आपण विचार करून म्हणतो की मी उगाचच चिडलो, मला एवढं चिडायला नव्हतं पाहिजे. हे का होतं? कारण पहिले तुमचं इमोशनल सेंटर रिॲक्ट करतं आणि नंतर ते रॅशनल कडे गेल्यावर बरोबर का चूक कळतं. म्हणून आपल्याला इमोशनल सेंटरचा कंट्रोल घ्यायचा आहे. ते मी तुम्हाला इमोशनल इंटेलिजन्स मध्ये शिकवलं, EI मध्ये, की कसा आपला इमोशन्सचा कंट्रोल घ्यायचा, जेणेकरून तुमचं रॅशनल ब्रेन जास्त काम करेल आणि तुमच्याकडनं असे रिलेशनशिप्समध्ये मिस्टेक्स होणार नाही, की तो चिडला की आपणही चिडायचं, समोरचा काही बोलला की आपणही बोलायचं. ह्याला रिएक्शन म्हणतात. आपल्याला रिस्पॉन्ड करायचंय. राइट? तर रिस्पॉन्डिंग कधी होईल जेव्हा तुमचं रॅशनल ब्रेन जास्त ऍक्टिव्ह असेल दॅन इमोशनल ब्रेन. तर हे तुम्हाला कंट्रोलमध्ये ठेवायचं आहे. कॉन्शियसली आपण करू शकतो. असं काही अवघड नाहीये. म्हणून सॉफ्ट स्किल्स भयंकर लागतात तुमच्या करिअर ग्रोथसाठी. ट्रस्ट मी ऑन दिस. म्हणजे ह्याच्यावर साठी ना तुम्ही माझ्यावर डोळे झाकून विश्वास ठेवा. आणि तुम्ही परत येऊन मला सांगाल, की मॅम तुम्ही म्हणता ते ॲब्सोल्युटली राइट आहे, की मला सॉफ्ट स्किल्समध्ये आता परवा माझा एक स्टुडंट होता. त्याला ते कॉमर्सचा कोर्स ॲडव्हान्स कोर्सेसमध्ये वगैरे ना तो एनरोल्ड आहे ना, तर तिथे त्यांनी त्याच्या काही फ्रेंड्स आहेत, HR आहेत कंपनीजमध्ये जे कॉमर्सच्या मुलांना प्लेसमेंट्स असतात त्यांच्या कंपन्यांमध्ये. कॉमर्स रिलेटेड कामं करतात. ऑडिट, अकाउंट्स वगैरे असं तसं. तर त्यांनी त्यांना एकदा असंच सांगितलं, की मी अशा-अशा कोर्सला इन्व्हॉल्व्ड आहे आणि तिथे अशा-अशा गोष्टी आम्हाला शिकवल्या जातात. तर ते HR म्हटली, की अकाउंट रिलेटेड तू जे काही बोलला ना, ते सगळं खूप जुनं आहे. आता कंपन्यांमध्ये खूप ॲडव्हान्स लेव्हलला सगळं चालतं, पण हा तो बेस आहे. म्हणजे ती स्टार्ट आहे. तिथून कंपनीमध्ये, राइट? असं सांगितलं. पण त्यांनी जेव्हा तिला सॉफ्ट स्किलचं सांगितलं, की आम्हाला मॅम आमच्या सॉफ्ट स्किल शिकवतात, कम्युनिकेशन स्किल शिकवतात, त्याच्यात ते आम्हाला हे सांगतात, ते सांगतात. तर हे खरंच किती वर्थ आहे. तर ती म्हणे हे परफेक्टली तेच आहे जे कंपनी तुम्हाला आत्ता मागतीये. सो ती गोष्ट मात्र तुमची एकदम परफेक्टली राइट आहे. असं त्याचं मला परवा 2-4 दिवसापूर्वी त्यांनी मला फीडबॅक दिला होता, की मॅम आप जो सिखाते हो, वो सब मार्केट मांग रहा है. लेकिन बाकी ये जो सब सिखाते हैं वो बहुत आउटडेटेड है. मतलब आउटडेटेड नहीं है, वो बेस है, राइट? उसके ऊपर आगे की चीजें एज अ ये स्टैंड होने वाली है, तो ये भी तुझे पढ़ना पड़ेगा। लेकिन मैं जो सिखाती हूँ वो प्रैक्टिकलिटी है। कॉर्पोरेट में जो कल्चर है वो मैं तुम लोगों को यहाँ पे बता रही हूँ। सो दिस इज व्हाट soft skills are. They are really, really, really important. You need to tackle people. You need to handle different types of people, and for that you need to develop your soft skills. नाहीतर मग ऑफिसमध्ये गेलं की माझं पटत नाही, माझं याच्याशी जमत नाही, हा खूपच खडूस आहे, ती आगाऊच आहे, ती उद्धटच आहे, हे करतच बसण्यात आपले करिअर जातात. राईट. मला नाही जमत मग अशा ठिकाणी काम करायला. किती जॉब बदलणार तुम्ही? जाल तिथे तुम्हाला अशी लोक भेटणारच आहेत. राइट. लोक सगळ्या टाईपची असतात. चांगली असतात, वाईट असतात, ॲरोगंट असतात, हेल्पिंग असतात, सेल्फिश असतात, सेल्फ सेंटर्ड असतात. यू कान्ट कीप चेंजिंग पीपल. तू बदल, तू बदल, तू बदल. तुम्ही सगळ्यांना बदलत बसू शकत नाही, राइट? सो यू हॅव टू बिल्ड द कपॅसिटी टू हँडल सच टाइप ऑफ पीपल. आज माझ्या स्टुडंट्सला मी तेच सांगितलं. जेव्हा ते मला त्या टीचरचं सांगत होते, की त्या मला असं बोलल्या, मला नाही आवडलं वगैरे असं. तर मी त्यांना काही त्याच्यावरती रिप्लाय केला नाही, की ती तशीच आहे ना असंच आहे. दिस वॉज रॉंग ऑन माय साइड, राइट? मी ते तसं कधीच केलं नाही. मी उलटं त्यांना काय सांगितलं, त्यांना म्हटलं, "मग मी सॉफ्ट स्किल शिकवलंय कशासाठी तुम्हाला?" राइट? दीज आर द व्हेरिएशन्स ऑफ पीपल. तुम्हाला सगळ्याच राधिका मॅम मिळणार नाहीये, की ज्यांना माहितीये सॉफ्ट स्किल मी शिकल्यामुळे मला माहिती आहे ऍक्च्युली. अदरवाईज मलाही माहित नसतं. पण सगळे शिकलेले नाहीयेत आणि प्रत्येक टीचर वेगळी आहे म्हटलं तुमची. तर तुम्हाला प्रत्येक टीचरशी जुळवून घेता आलं पाहिजे आणि तीच तर नॅक तुमच्या डेव्हलप झाली पाहिजे, तर तुम्ही सॉफ्ट स्किल शिकलात. म्हटलं यू शुड अल्सो नो की त्या मॅम सारखी पण लोक असणार आहेत, की जी आपल्याला फटकन काहीतरी बोलतील, जी आपला इन्सल्ट करू शकतात. पण तो इन्सल्ट पचवून तिथे सस्टेन राहावं लागणार आहे. यू कान्ट कीप चेंजिंग जॉब्स बिकॉज समबडी सेड यू समथिंग. राइट? इतका इगो, इतका सेल्फ रिस्पेक्ट आणि हाय इस्टीम ह्याच्यामध्ये खूप फरक असतो माहितीये. म्हणजे थिन लाईन आहे त्या सगळ्या. इगो, सेल्फ रिस्पेक्ट, हाय इस्टीम ह्याच्यात थिन लाईन्स येतात. आपल्याला इगोइस्टिक नाही व्हायचंय, पण आपला सेल्फ रिस्पेक्ट जपून ठेवायचा. अशा पद्धतीने मी त्यांना म्हटलं, की "यू नीड टू हँडल दिस." हार्ड स्किल, सॉफ्ट स्किल सांगितलं मी तुम्हाला.
हार्ड स्किल्स म्हणजे तुमचे एज्युकेशन आणि सर्टिफिकेशन जे तुम्ही आतापर्यंत मिळवलेत, पण त्याचा एंट्रीसाठी उपयोग होतो जॉबमध्ये. पण जॉबमध्ये टिकायला, प्रमोशन्स घ्यायला आणि आयुष्यात पुढं जायला तुम्हाला सॉफ्ट स्किल जास्त लागतात. मग सॉफ्ट स्किल्स काय असतात मॅम? तर हे सगळे सॉफ्ट स्किल्स आहेत. कम्युनिकेशन कसं करायचं, म्हणजे लोकांशी चांगल्या पद्धतीने कसं बोलायचं, ते इफेक्टिव्हली कसं करायचं, की ज्यानी जे तुम्ही बोलताय ते समोरच्याला कळालं पाहिजे. दुसरं अडॅप्टॅबिलिटी. राइट? तुम्ही कसे अडॅप्टिव्ह आहात या ह्याच्यासाठी एन्व्हायर्नमेंट चेंज झाला तर आर यू अडॅप्टेबल ऑर नॉट? तुमचं तुम्हाला सडनली एका सिस्टम मधनं काढून दुसऱ्या सिस्टम मध्ये टाकलं तर तुम्ही त्या चेंजला ऍक्सेप्ट करताय का? तुम्ही अडॅप्टेबल आहात का? हे सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर इमोशनल इंटेलिजन्स. मी त्याच्यात तुम्हाला 2 गोष्टी शिकवल्या. पहिले सेल्फ अवेअरनेस, की स्वतःच्या इमोशन्सचा कंट्रोल घ्यायचा आणि मग दुसऱ्याशी बोलताना पण त्यांच्या इमोशन्सला समजून घेऊन बोलायचं. राइट? तर ह्या गोष्टी तुम्हाला आल्या पाहिजे. नंतर एम्पॅथी. एम्पॅथी म्हणजे दुसऱ्याच्या जागेवर जाऊन विचार करा आणि तशी प्रॅक्टिस करा. आता फॉर एक्झाम्पल काल काय झालं, मला संध्याकाळी तुमचं लेक्चर झाल्यानंतर काल मला एक फोन आला. फोन कॉल आला एक ह्याच्यावरनं साउथ साइडवरनं कॉल आला आणि तो म्हणे, की आम्हाला अर्जंट एक सॉफ्ट स्किल ट्रेनर पाहिजे. जे फॅकल्टीजला ट्रेन करतील कम्युनिकेशन आणि इंटरपर्सनल स्किल्सवर. म्हणजे टीममध्ये कसं राहायचं, बिहेवियर कसं पाहिजे तुमचं त्याच्यावरती. तर मी म्हटलं मी देऊ शकते, पण टायमिंग काय? तर तो म्हणे, की तुमचं मग त्यांना नेक्स्ट वीक आहे 15 तारखेपासून ते काहीतरी फुल वीकभर आहे आणि फुल डे मध्ये असणार आहे म्हणे टायमिंग ट्रेनिंगचा. तर मी म्हटलं पण आय एम वर्किंग फुल टाईम आणि मला दिवस देणं शक्य नाही. जर इव्हनिंग असेल तर मी ट्राय करेल किंवा वीकेंड्सला चालेल. तर तो म्हणे नाही हे सगळे वर्किंग प्रोफेशनल्स आहेत ते वीकेंडला कम्फर्टेबल नाहीये आणि आम्हाला करायला लागेल. तर आणि मग त्यांनी मला सगळी त्याची सिच्युएशन एक्सप्लेन केली, की आम्ही क्लाउड कम्प्युटिंगमध्ये काम करतो. आमच्याकडे ते ट्रेनर्स आहेत, पण सॉफ्ट स्किल ट्रेनर्स कोणी नाहीये आमच्याशी असोसिएट झालेले. तर असं तसं वगैरे येते. मग मी त्याला म्हटलं, की ठीक आहे. मग व्हॉट आय डिड वॉज आय ट्राय टू स्टेप मायसेल्फ इन हिज शूज अँड अंडरस्टँड की त्याच्याकडे किती इमर्जन्सी असते. एक तर तो त्या फील्डचा नाही. त्याला त्याच्यातली माणसं माहीत नाही आणि प्लस तो बिचारा लोकं शोधायचा प्रयत्न. त्यांनी माझं LinkedIn किंवा Naukri.comच्या प्रोफाईलवरनं मला कॉल केला होता त्यांनी. मग नंतर परत मग मी माझे जे सर्कल आहे सॉफ्ट स्किलचं त्याच्यातल्या काही 3-4 माझ्या मैत्रिणींना विचारलं आणि त्यांचे नंबर्स त्याला फॉरवर्ड करून दिले आणि त्याचं त्याला इतकं ते अप्रिशिएटिंग वाटलं. आय सेड, "इट इस नथिंग बिग आय डिड. आय वॉज जस्ट प्रॅक्टिसिंग एम्पॅथी. आय अंडरस्टूड युअर सिच्युएशन अँड दॅट इस व्हाय आय वॉज ट्रायिंग टू हेल्प यू इन दॅट." तर हे मी का करू शकले? बिकॉज आय वेंट इन हिज प्लेस अँड आय थॉट की त्याच्यावर किती प्रेशर असेल, की नेक्स्ट वीक सुरू करायचंय, अजून ट्रेनर नाहीये त्याच्याकडे. कमिटमेंट तर देऊन बसलेत, की 15 तारखेपासून सुरू करू, पण त्यांच्याकडे ट्रेनरच नाहीये अजून. तर किती त्याला प्रेशर असेल. तर दॅट्स व्हाय आय हेल्प्ड हिम. तर हेच असं तुमचं नेचर ऑटोमॅटिकली बनत जातं, जेव्हा तुम्ही सॉफ्ट Excuse स्किल्स me, ma'am. तुमच्यामध्ये आणायला सुरुवात करता. Excuse me, ma'am. This is Ajay Gaikwad. येस? So, can we say empathy is to sympathy? नो, नो, नो. Sympathy is, Totally uh, different. yeah, it is completely different. You are showing a Sympathy is what kindness for that person. uh-huh. So you are showing the kindness for that person, na? Yeah, I helped him to Yes, find the different trainers, right? yes, yes. Okay. Now I'll tell you example in same situation. If I Yes. want to become sympathetic, okay, मुझे अगर सिर्फ सिंपैथी दिखानी होती उस बंदे को, ओके, तो मैं उस जब उसने मुझे उसकी सिचुएशन बताई तो मैं क्या बोलती पता है? ओ गॉड, आई कैन अंडरस्टैंड हाउ बैड योर सिचुएशन इज. Yes, आई रियली प्रे कि आपको कोई मिल जाए ट्रेनर. yes, आई yes. रियली वांट समबडी टू बी देयर विथ यू, बट आई कैन अंडरस्टैंड आप कितने स्ट्रेस में होंगे. ये सिंपैथी हो गई. It's called sympathy. या ये सिंपैथी हो गई. लेकिन मैंने क्या किया, एम्पैथी दिखाई. मैंने मेरे और 4 दोस्तों से पूछा, उनको कॉल्स किए, उनको हाँ बोला तो मैंने उनके नंबर्स उसको शेयर किए एंड उनको उससे कनेक्ट करवा दिया. ये क्यों हुआ? बिकॉज आई प्रैक्टिस एम्पैथी. Okay, okay. आया डिफरन्स समज में? तर Yes, सिंपथी कशी असते? अरे रे वाईट झालं, असं नव्हतं व्हायला पाहिजे, फार yes, वाईट झालं रे. हे कधी देतो आपण? एखाद्याच्या घरी कोण एक्सपायर झालं, राईट? एखाद्याच्या सडन काहीतरी फार मोठा लॉस झाला की ज्याच्यात तुम्ही काहीच करू शकत नाही, तेव्हा आपण सिंपथी देतो लोकांना.
पण अदरवाईज लोकांना सिम्पथी नको असते. इट इज एम्पथी व्हॉट पीपल नीड. They want you to understand their situation and accordingly give some solutions to them, isn't it? So empathy is something we need to practice. लक्षात घ्या, प्रॅक्टिस करा तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या लोकांवर एम्पथी प्रॅक्टिस करा. जेव्हा तुम्हाला कोणी काही त्यांची सिच्युएशन सांगत येतं की यार माझ्याकडे असं झालं तसं झालं, ट्राय टू गेट इन टू शूज ऑफ दॅट पर्सन अँड थिंक की खरंच तो काय फेस करत असेल या सिच्युएशन मध्ये. मी माझ्या म्हणजे इफ आय वॉज देअर आणि माझ्यासोबत जर हे सगळं झालं असतं तर माझी पण सिच्युएशन कदाचित हीच असते. मग बघा, जेव्हा एखादा तुमच्यावर एकदम चिडतो, आता जसं फॉर एक्झाम्पल ते ज्या मॅडम बद्दल बोलत होते ना की त्या मॅडम अशा इरिटेटिंग लँग्वेज मध्ये बोलली ती मुलं, ती मॅडम प्रेग्नेंट आहे, राईट. ती 5 months प्रेग्नेंट आहे आणि त्या प्रेग्नन्सी मध्ये तिचे मूड स्विंग्स होत आहेत. आणि त्याच्यामुळे ती कधी एकदम चिडते मुलांवरती, कधी एकदम चांगली बोलते, कधी त्याच गोष्टीवरती हसते, कधी त्याच गोष्टीवरती खूप इरिटेट होते त्या मुलांवर. आणि त्याच्यामुळे मुलांना कळेना झाले की ही अशी का करते, राईट. सो अशा वेळेला जेव्हा सपोज ती तुमची कलिग आहे and one day she's sitting next to you and she started creating scene out of very small thing and one day she's very fine with you, तर तुम्हालाच कळत नाही मी हिच्याशी वागू कसं. बोललं तरी ही कधी काही घेते. नाउ वेन यू विल अंडरस्टँड हर प्रेग्नेंसी थिंग, दैट इज योर ट्राइंग एम्पथी कि हाँ प्रेग्नेंट है, शायद इस फेज में ये सब होता होगा, मूड स्विंग्स वगैरह, तो यू विल नॉट फील एंग्री वेन एवर शी विल शाउट. आप छोड़ दोगे उस बात को कि चलो ये पीरियोडिक है, वो उसको दिल से नहीं बोल रही है, वो उसकी इसकी वजह से हो रहा है. एंड देन यू विल बी क्वाइट, आपके रिलेशंस मेंटेन रहेंगे. ये कब होगा? अगर आप एम्पैथी प्रैक्टिस करोगे तो. अगर आप ये नहीं करते हो तो व्हाट विल यू डू? यू विल रिएक्ट, राइट. यू विल से व्हाई आर यू स्क्रीमिंग, व्हाट आई सेड रॉन्ग इन दैट, राइट. और ऐसे झगड़ा होके यू विल स्टॉप टॉकिंग टू दैट पर्सन, जो सबसे इजी काम है, इजंट इट. तो यही बातें ये 90% लोग यही करते हैं बिकॉज सॉफ्ट स्किल सब बुक में पढ़ते हैं लेकिन लाइफ में इम्प्लीमेंटेशन किसी को नहीं आता. लाइफ में इम्प्लीमेंटेशन बहुत जरूरी है. अभी आज अब भी यहाँ आने से पहले मैं जब निकल रही थी इंस्टीट्यूट से, अभी घर आने से पहले, तब मुझे 2 स्टूडेंट्स मिले. और कल हमारे यहाँ पे ये इशू हुआ कि हमारे यहाँ का जो वॉचमैन है उसको हमारी डायरेक्टर की वाइफ ने बोला मेरी बाइक निकाल के लाओ नीचे से. तो वो बाइक लेके हुए आया और वो बाइक से स्लिप हो गया बिकॉज ही रेस्ड इट एंड वहां पे ऐसे स्लोप था. तो वो स्लिप हो गया और उसको लग गया वो वॉचमैन को. तो हाथ पे जोर से लगा, पैर पे जोर से लगा एंड इट वाज ब्लीडिंग. तो वो उसको, बच्चे थे साइड में, स्टूडेंट्स थे, वही स्टूडेंट्स थे, तो वो भाग के उसको साइड में लेके गए. तो उसको नीचे लेटाए. तो द मैम शी टूक हर व्हीकल, शी जस्ट आस्क हाउ इज ही, इज ही फाइन बोल के सीधे चली गई. शी डिडंट इवन बॉदर टू गो एंड सी दैट पर्सन. फिर जो डायरेक्टर थे वो खुद नीचे आए थे उनकी गाड़ी निकालने के लिए. तब उनको पता चला कि ये बंदा गिर गया, ये हो गया. तो उन्होंने अंदर जाके देखा क्या हुआ, कैसे हुआ. एंड देन उस बंदे ने उनको दिखाया कि सर बहुत लगा है, शायद इनको हॉस्पिटल लेके जाते, थोड़ा मरहम पट्टी वहीं पे करवाते. तो सर इज लाइक जरूरी है हॉस्पिटल लेके जाना, यहाँ पे नहीं हो सकता, मुझे नहीं लग रहा इतना. and इतना बोल के वो खुद अपनी कार निकाल के चले गए. isn't it? So this behavior this student didn't like at all. वो मुझसे वही बातें कर रहे थे because I teach them soft skill ना. वो ये चीजें मुझे बोल रही थी कि मैम ये बिहेवियर नहीं होता है. अगर आप आपके आपसे, and this is very true, right? Your character is just by the way you treat people who are less than you. मतलब आपसे पैसे में बोलो, लाइफस्टाइल में बोलो, जो आपसे कम है उनको आप कैसे ट्रीट करते हो ना, उससे आपका कैरेक्टर डिफाइन होता है. आपका कॅरेक्टर भारी भारी कपडे घालून आणि खूप हायफाय इंग्लिश बोलून नहीं होत डिफाइन. एंड दिस पर्सन जो थे वो एक अध्यात्म से रिलेटेड लेक्चर्स पण देतात लोकांना. तो बच्चों को वो बहुत शॉक लगा कि जो बंदा ऐसे बोलता है, जब ऐसे टाइप के टॉक्स होते हैं, वो दूसरों के साथ ऐसे बिहेव करता है. एंड देन दे वर लाइक कम्प्लीटली लाइक मॅम आमच्या मनातून उतरले ते पूर्ण. वी जस्ट सॉ हिज रियल फेस टुमारो. ना बहुत ये हो गए थे वो. एंड मेरा यहाँ आने से पहले ऑलमोस्ट 20 minutes उन्होंने मेरे यही बात बताने के लिए दे स्टॉप्ड मी इन बिटवीन एंड दे वर डिस्कसिंग दिस थिंग्स विथ मी. तर मैंने उनको असा मला प्रॉब्लेम झाला ना, तर ते माझं, मी जिथे जॉब करते तिथला इश्यू आहे. आय कॅन्ट कमेंट ऑन दिस. सो आय जस्ट सेड देम की सी, आय टॉट यू सॉफ्ट स्किल, आय वॉन्ट यू टू बी अ गुड ह्युमन बीइंग.
right? Learn from the mistakes of others, and you practice empathy, you practice emotional intelligence, you show the good humanity. That is what the reward I will get. And I liked it. They took him to hospital, सबने कंट्रीब्यूट करके उसका सारा खर्चा किया पैसों का। एंड उसको बाद में लाके अभी बार बार आके उनको पूछ रहे दिन भर में कि अभी ठीक है क्या, दुख रहा है क्या, ये हो रहा है क्या, यू नो, दे आर टेकिंग केयर ऑफ हिम, दैट पर्सन। तो दिस इज समथिंग आई फील लाइक रिवॉर्ड कि बच्चों में ये चीजें आ रही है तो वो ह्यूमन बन रहे, राइट? और ये सारे बच्चे काफी अच्छे घर से है, मतलब जो थोड़ा हाई फंडू घर से लोगों को भी थोड़े से अप्रोच में ये कम होता है थोड़ा, राइट? कि वॉचमैन जैसे लोगों के ऊपर इतना क्यों ये करने का, है ना, दैट काइंड ऑफ मेंटालिटी दे हैव। सो प्रैक्टिसिंग दिस थिंग इज वेरी इंपॉर्टेंट, एंड ट्रस्ट मी, आप ये प्रैक्टिस करो और आपको 100% कॉम्प्लीमेंट्स मिलेंगे कि भाई तू चेंज हो गया है, तेरे में बहुत अच्छा कैरेक्टरिस्टिक्स दिख रहे हैं अभी, एंड पीपल विल स्टार्ट लाइकिंग यू, दे विल स्टार्ट वांटिंग यू अराउंड देम, यू नो। ये सारे इसकी वजह से आपके प्रमोशंस होंगे क्योंकि टीम में आप अच्छे से काम करोगे, इसकी वजह से लोग आपको आगे आगे लेके जाएंगे क्योंकि आप बंदे अच्छे हो। और कंपनीज यही देखती है, इंटरव्यूज में वो सिर्फ आपके सॉफ्ट स्किल्स देखती है। टेक्निकल स्किल्स के ट्रेनिंग वो दे सकते हैं, लेकिन सॉफ्ट स्किल आपको कोई नहीं सिखाते बैठ सकता। Every day HR can come and tell you, you should not get angry, this is not the way to get angry, you should not talk like this to people, ये नहीं आके बोलेंगे ना वो रोज आपको। हाँ, ये नहीं आ रहा है, चलो 4 दिन और एक प्रैक्टिस कर लो, इसका नहीं समझ रहे उसके साथ बैठ के प्रैक्टिस कर लो, ये मैं कर सकती हूँ लेकिन ये कौन करेगा? दैट इज हाउ द HR थिंक्स, and that is why they want you to be inbuilt with soft skills. Okay, if you are weak in your technical skills, वो हम करवा लेंगे, उसका हमें टेंशन नहीं है, पर सॉफ्ट स्किल आपके स्ट्रांग चाहिए। उस दिन वो बच्ची है ना जिसका मराठी में इंटरव्यू लिया, वो सिलेक्ट क्यों हुई पता है कंपनी में? क्योंकि वो जॉइंट फैमिली में रहती है। जब उसने मराठी में कन्वर्जन हुआ इसका इंटरव्यू का, देन वो एकदम एक्सप्रेस हो गई, उसने अपनी हर चीज बताई, उसका बिहेवियर। तो उसको उन्होंने पूछा, 2-3 उसको ऐसे सिचुएशंस दिए थे और उसके आंसर्स पूछे, तो उन्होंने बोला तेरा एज क्या है, तो वो बोली 23। तो वो बोले इतनी सी एज में तू इतनी मेच्योरिटी से आंसर दे रही है जो कि बड़े बड़े लोग भी नहीं देते, तो इतनी मेच्योरिटी से इन सब सिचुएशन को मैं ऐसे हैंडल करूंगी, वैसे हैंडल करूंगी। ये सारी सिचुएशंस हमने इन सब में डिस्कस की थी सॉफ्ट स्किल्स के टाइम, राइट? एंड उसी टाइप के सिचुएशंस उन्होंने उसको डाले थे, तो शी कुड आंसर देम वेरी मेच्योर्डली, तो ही वाज वेरी इम्प्रेस्ड विद दैट। और बाद में उसने बोला कि आई बिलोंग टू जॉइंट फैमिली, तो उसने वो लगाया कि बिकॉज शी इज बीन इन जॉइंट फैमिली, सैक्रिफाइस करना, बच्चों सबके साथ एडजस्ट करके रहना, ये इन बच्चों में अपने आप आ जाता है, राइट? एंड दैट वाज द रीजन व्हाई शी वाज सिलेक्टेड। अभी देखो ना, इंग्लिश पे ध्यान दिया ना टेक्निकल स्किल्स पे ध्यान दिया, ध्यान कौन सी चीज पे दिया कि बंदी टीम में बहुत अच्छा काम करेगी, बंदी मेरी टीम में बहुत अच्छे से सस्टेन हो जाएगी, बस यही बात सोच के उसने उसको हायर कर लिया। सो दिस इज द राइट सिनेरियो हैपनिंग इन द मार्केट, दे वांट यू टू हैव दीज स्किल्स डेवलप। आप लीडरशिप बोल रहे हो तो लीडर के ट्रेट्स आप में दिखने चाहिए। लीडर तो कंप्लीट पैकेज होता है सॉफ्ट स्किल का, उसको हर एक चीज आनी चाहिए जो सॉफ्ट स्किल में होती है, बिकॉज ही इज द वन जिसको देख के लोग उसी टाइप का बनना चाहते हैं, तो उसमें वो सारी चीजें होनी चाहिए। दैट इज वाई दीज पैरामीटर्स आर वेरी इंपॉर्टेंट। और इसीलिए मैंने इन सब चीजों पे बहुत स्ट्रेस दिया था जब मैं आपका ये लेसन करवा रही थी, तो एक एक पैरामीटर हमने बहुत डेप्थ में डिस्कस किया हुआ था क्लास में, राइट? एंड दैट वाज द रीजन, बिकॉज ये बाद में ना आपको टेक माई वर्ड्स कोई नहीं सिखाएगा, ये चीजें आपको कोई नहीं सिखाएगा। अगर किसी और के पास भी जाओगे ना तो बुक्स में से पढ़ के सिखाते लोग, क्योंकि सॉफ्ट स्किल दिखने में इजी लगता है, लेकिन उसको बच्चों तक पहुंचाना और उनसे वो करवाना इज मोर डिफिकल्ट। इट इज वेरी इजी टू रीड लीडरशिप क्या है, लीडर हैज टू दिस स्ट्रेट, नथिंग बिग डील, राइट? बता दिया बच्चों को, हो गया। ऐसे नहीं होता है, क्यों चाहिए? कैसे आप अच्छा लीडर बनोगे? अगर नहीं होगा तो क्या होगा? दैट इज व्हाट इज वेरी इंपॉर्टेंट। इसीलिए एम्पैथी प्रैक्टिस करो, इमोशनल इंटेलिजेंस ट्राई करो, खुद के इमोशंस पे कंट्रोल लाओ। आपको गुस्सा है, कंट्रोल करो गुस्से पे। शॉर्ट टेम्पर्डनेस है, कंट्रोल करो शॉर्ट टेम्पर, कॉन्शियसली सोचो कि मैं नहीं गुस्सा हूंगा, धीरे धीरे देखो आपका कंट्रोल बढ़ जाएगा, एंड दैट एंगर विल स्टार्ट गेटिंग कंट्रोल, राइट? तो इसकी वजह से जो आपके रिलेशनशिप्स में इश्यूज हो रहे हैं, आप लोगों से दूर जा रहे हो,
या लोग आपसे हर्ट हो रहे हैं, वो सारी चीजें कंट्रोल में आ जाएगी and you will become much better human than what you are now. So these are all parameters which are must required. इसमें आपकी पूरी डेवलपमेंट का एक ये होता है, आपकी पर्सनैलिटी इससे जज होती है, आप कैसे ये सारी चीजें आप में रिफ्लेक्ट करते हो, इससे बहुत वो चीजें रिफ्लेक्ट हो जाती है. तो दिस इज वाई एटीट्यूड होता है. इसमें और भी पैरामीटर्स है, बहुत सारे हैं. पॉजिटिव थिंकिंग एटीट्यूड है, राइट. द पॉजिटिव एटीट्यूड कैसे रखना है, हर एक चीज को कैसे पॉजिटिवली देखना चाहिए, ये एक नैक होता है. There are pessimistic and optimistic people. If optimistic will always see what is good in what is happening around them. Pessimistic will always find faults. कुछ भी अच्छा हो, उनको जो नाही हुआ है वही दिखेगा. पण हे नाही झालं ना, पण असं नाही झालं ना, पण ते आत्ताच का झालं, ते मग तेव्हाच का नाही झालं, वो खुश नहीं रहने वाले. और अगर आप ऐसे लोगों के साथ रहते हो तो धीरे धीरे आप में भी वो निगेटिविटी आना स्टार्ट होता है. आई पर्सनली बिलीव इन लॉ ऑफ अट्रैक्शन. तो वो लॉ ऑफ अट्रैक्शन का मैं खुद फॉलो भी करती हूँ और मुझे पर्सनली बहुत बिलीव है उसमें. तो जब आप पॉजिटिव सोचते हो ना, तब आपके अराउंड पॉजिटिव चीजें होना स्टार्ट हो जाता है. तो कोई भी सिचुएशन हो लाइफ में, थिंक पॉजिटिव. ठीक है, किसी की लाइफ सीधी नहीं है, हर एक की लाइफ में अप्स एंड डाउन है. आपके पास भी कुछ स्टोरी होगी सुनाने के लिए, मेरे पास भी स्टोरीज है सुनाने के लिए कि मेरी लाइफ में कैसे डाउनफॉल्स आए, कैसे वहां से मैं फिर से उठ गई, ये हुआ. ये सबका है, सबका है. बस स्टोरीज के कैरेक्टर्स अलग होंगे, कुछ चीजें अलग होंगी, बट वी हैव टू ऑलवेज बी पॉजिटिव. आप जितना पॉजिटिव रहोगे, स्माइलिंग रहोगे, हैप्पी रहोगे अंदर से, उतनी चीजें अच्छी अच्छी आपकी तरफ अट्रैक्ट होगी. आप जितना निगेटिव थिंकिंग करोगे, मेरी लाइफ ऐसी है, कुछ नहीं हो रहा है, ये मेरे बारे में ऐसे सोचता है, वो मेरे ऐसे सोचती है, ये तो मेरे से खुन्नस ही खाती है, वो तो मेरा कभी भी काम नहीं होने देगा. दिस काइंड ऑफ थॉट्स विल अट्रैक्ट दैट काइंड ऑफ एनर्जी, और वैसे ही होना स्टार्ट हो जाएगा आपकी लाइफ में. ट्रस्ट मी ऑन दिस. ये सॉफ्ट स्किल के बारे में ना मेरे ऊपर ब्लाइंडली फेथ करो आप, ब्लाइंडली. आई कैन टेक फुल रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ इट कि ये ऐसा ही होगा. इसमें कुछ भी मैं ब्लफ नहीं कर रही हूँ. दिस इज ऑल ट्राइड एंड टेस्टेड वन. आई हैव ट्राइड इट इन फॉर 3 years नाउ. आई एम प्रैक्टिसिंग कम्युनिकेशन सॉफ्ट स्किल्स ऑन माई स्टूडेंट्स. हर एक के ऊपर प्रैक्टिस किया एंड इट रियली वर्क. पर्सनालिटी बदल जाती है. अभी एक बच्चे ने स्मार्ट बीकॉम का एक कोर्स है, उसमें बच्चे ने अभी एक एनरोल हुआ है. तो अभी वो जस्ट उसकी मौसी के घर जाके आया, तो उसकी मासी ने उसको कॉम्प्लीमेंट किया कि बच्चा तेरे में बहुत डिफरेंस दिख रहा है, तेरी पर्सनालिटी बहुत पॉजिटिव लग रही है, राइट. एंड ही वाज सो हैप्पी, ही केम रनिंग एंड टेलिंग, मैम मेरे में ऐसे मुझे कॉम्प्लीमेंट मिला एंड इट्स ऑल बिकॉज यू टॉट अस सॉफ्ट स्किल एंड ऑल. सो आप जब सामने होते हो ना, तो इम्पैक्ट बहुत अलग होता है. अभी हमारा ऑनलाइन कोर्स है तो वी हैव नो दीज थिंग्स टू डू, बट when you are in front it creates another impact because I can see you, I can see your personality, I can read you, I can read your body languages and I know what kind of person you are. तो उस हिसाब से मोल्डिंग स्टार्ट हो जाता है बच्चों का. सो एटलीस्ट यू ट्राई टू इम्प्लीमेंट दिस थिंग. जब भी टाइम मिले इनके ऊपर नेट पे पढ़ो कुछ चीजें, तो आपको इसके इम्पोर्टेंस समझेगा एंड ट्राई टू इम्प्लीमेंट इन योर डे टू डे लाइफ. Okay, so that was all what we have studied in these chapters. Okay, इसमें यही था, हमने यही सारी चीजें डिटेल्स में देखी थी ये इसमें. Okay, so I think we are already out of time. ठीक है, so this was our last lecture. If any doubt you have, just tell Padare sir and we can connect again to solve your doubts. But till then, all the best everyone. Thank you so much for attending classes and Ma'am. take care everyone. Okay, Ma'am. you all. Yes. Ma'am, Hello, ma'am. ma'am, can you share your number, please, ma'am? If we Yes. have any doubts, so we can just message you. Yes, sure. Write down my number: 777 Yes, 48 48 98 98 290. 290. Okay, so anybody of you, whatever you have doubts, please come, no issues. बस दिन भर मेरा मोबाइल सबमिटेड रहता है, तो you put me message whenever I see it, I'll give you a call. Okay? Yes, ma'am. Okay, ma'am. Thank you Ma'am. so much, everyone. Ma'am. And Thank you, yes, ma'am, for giving valuable guidance to us. Yes, ma'am. And you Welcome, explain welcome. each and every topic with the practical experience of yours.
So we Yeah. like all the lectures. Thank you so much. Love Thank you you so all. much, ma'am. Okay. Bye. Bye, Bye, ma'am. ma'am.